वेलकम स्टुडंट. एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट या लेसनमध्ये आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये नीड ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट स्टडी केलं. एन्व्हायरमेंट कॉन्झर्व करण्याची गरज काय हे आपण पाहिलं. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की वेगवेगळे लॉज किंवा रूल्स जे आहेत ते करणं गरजेचं आहे, कारण जनरल पब्लिक जे आहेत हे रूल्स आणि लॉज याच्याबद्दल अवेअर नसते. सो यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट केलं तरच हे लॉ जे आहेत ते फॉलो केले जातील, कारण ही आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे एन्व्हायरमेंटला कॉन्झर्व करणं. तर ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी जे चिल्ड्रन्स आहेत यांच्यामध्ये लहानपणापासूनच त्यांच्या चाइल्डहूडपासूनच काही व्हॅल्यूज ज्या आहेत त्या इनकल्क्युलेट केल्या पाहिजेत, लाईक अफेक्शन टुवर्ड्स दी एन्व्हायरमेंट किंवा एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हे त्या लहान मुलांमध्ये जेव्हा जाणीव होईल तेव्हा फ्युचर जनरेशन जी असेल ती एन्व्हायरमेंट कॉन्झर्व करेल. सो हे आपण पाहिलं. त्याच्या खाली एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशनचा जो चार्ट आहे तो आज आपण कंप्लीट करणार आहे. त्याच्या आधी पिक इन टू द हिस्ट्री. आता त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते बघा. स्टॉकहोम या ठिकाणी युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन यांनी एक कॉन्फरन्स घेतलेली. ती जी कॉन्फरन्स होती ती ह्युमन एन्व्हायरमेंट याच्यावरती ती कॉन्फरन्स घेतलेली. बरेच कंट्रीज जे आहेत त्या कॉन्फरन्ससाठी पार्टिसिपेट झाल्या होत्या. त्यापैकी इंडिया ही सुद्धा एक कंट्री आहे. तर त्या प्रोग्रामसाठी किंवा त्या कॉन्फरन्ससाठी 1972मध्ये आपण पार्टिसिपेट झालो होतो आणि त्यावेळी इंदिरा गांधी ज्या आहेत त्या आपल्या प्राईम मिनिस्टर होत्या. तर ती जी कॉन्फरन्स आहे त्या कॉन्फरन्समध्ये युनेप म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम हा एक प्रोग्राम एस्टॅब्लिश केला आणि त्या प्रोग्राम अंडर एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठीचे वेगवेगळे कंडिशन जे आहेत त्या त्याच्यामध्ये तयार करण्यात आल्या. तर त्या कॉन्फरन्सनंतर इंडियाने सुद्धा याच्यावरती डिस्कशन करून एन्व्हायरमेंटसाठी सेपरेट डिपार्टमेंट जे आहे ते एस्टॅब्लिश केलं, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट. आणि हे जे डिपार्टमेंट आहे ते 1985पासून वेगवेगळे प्रोग्राम जे आहेत ते रन करत आहे, जेणेकरून एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट जे आहे ते कॉन्झर्व होईल. त्याच्याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं आणि हे कॉन्झर्व करणं याच्याबद्दल ते काम करत आहे. आणि पूर्ण वर्ल्डमधले इंडिया ही फर्स्ट कंट्री आहे ज्यांनी एन्व्हायरमेंटशी रिलेटेड लॉज जे आहेत ते तयार केले. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण एन्व्हायरमेंटसाठी केलेल्या आहेत. मग आता ह्या एन्व्हायरमेंटला कॉन्झर्व करण्याची गरज काय आहे, तर ती नीड किंवा गरज आपण पाहतो. तर बघा त्याच्यामध्ये फर्स्ट नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. फर्स्ट बघा, टू मेंटेन क्लीन पोल्युशन फ्री एअर वॉटर अँड लँड. आपल्याला एन्व्हायरमेंट का कॉन्झर्व करायचं आहे, तर आपल्या आजूबाजूची एअर, वॉटर आणि लँड या गोष्टी आपल्याला कशा ठेवायच्या आहेत, पोल्युशन फ्री. सो यांना पोल्युशन फ्री ठेवण्यासाठी एन्व्हायरमेंट कॉन्झर्व करणं गरजेचं आहे. सेकंड, टू मेंटेन बॅलन्स ऑफ नेचर. आपलं जे नेचर आहे ह्या नेचरचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी. मग नेचरचा बॅलन्स म्हणजे वेगवेगळ्या फूड चेन असतील, तर वेगवेगळ्या बायोजिओकेमिकल सायकल असतील, तर ह्या सगळ्यांमध्ये बॅलन्स मेंटेन करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा यांच्यामध्ये बॅलन्स मेंटेन राहणार तेव्हा आपलं एन्व्हायरमेंट कॉन्झर्व राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, टू प्रोटेक्ट अँड कॉन्झर्व बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी मी सुरुवातीलाच तुम्हाला एक्सप्लेन केलेलं, एक एक्झाम्पल दिलेलं की काही इन्सेक्ट किंवा काही ऑर्गॅनिझम डर्टी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात किंवा आपण डर्टी इन्सेक्ट म्हणू. तर ते डर्टी इन्सेक्ट आपल्याला गरजेचे आहेत का, तर आहेत, कारण हेच डर्टी इन्सेक्ट आपलं एन्व्हायरमेंट क्लीन ठेवण्याचं काम करतात. मग त्यावेळी बायोडायव्हर्सिटी का गरजेची आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, तर बायो म्हणजे लिव्हिंग आणि डायव्हर्सिटी म्हणजे व्हरायटी. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये असणारी जी व्हरायटी आहे त्यालाच बायोडायव्हर्सिटी असं म्हटलं जातं. मग ही बायोडायव्हर्सिटी जी आहे ती आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यामुळे ही बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व करणंसुद्धा गरजेचं आहे. बायोडायव्हर्सिटी जर कॉन्झर्व झाली तर ह्युमन बिईंगचं लाईफसुद्धा अर्थवरती व्यवस्थित असेल. ओके, सो पहिले तिन्ही पॉईंट रिपीट करा. फर्स्ट, टू मेंटेन क्लीन अँड पोल्युशन फ्री. आपली एअर, वॉटर आणि सॉईल कशी ठेवायची आहे, क्लीन आणि पोल्युशन फ्री ठेवायचे. हे ठेवण्यासाठी एन्व्हायरमेंट कॉन्झर्व करायचं आहे. सेकंड, टू मेंटेन बॅलन्स ऑफ नेचर. नेचरचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी एन्व्हायरमेंट कॉन्झर्व करायचं आहे. नेक्स्ट, टू प्रोटेक्ट अँड कॉन्झर्व बायोडायव्हर्सिटी. जी आपल्याकडे आत्ता बायोडायव्हर्सिटी आहे ती प्रोटेक्ट करण्यासाठी आणि कॉन्झर्व करण्यासाठी, कारण बायोडायव्हर्सिटी जेवढी रिच
तेवढी इकोसिस्टीम स्मूथली रन करते. सो यासाठी बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व करायची आहे, त्यासाठी आपल्याला एन्व्हायरमेंट कॉन्झर्व केलं पाहिजे. नेक्स्ट, टू गिव्ह क्वालिटी लाईफ अँड सस्टेनेबल फ्युचर टू नेक्स्ट जनरेशन. येणार जे नेक्स्ट जनरेशन आहे या जनरेशनला क्वालिटी लाईफ म्हणजे त्यांचं जे लाईफ आहे ते चांगल्या क्वालिटीचं असलं पाहिजे. अदरवाईज आपण जर हे एअर, वॉटर, सॉईल पोल्यूट केलं, नेचरचा बॅलन्स ठेवला नाही, इथली बायोडायव्हर्सिटी जर डिस्ट्रॉय केली तर येणारी जी पुढची पिढी आहे तिला चांगल्या क्वालिटीचं लाईफ मिळणार नाही, चांगल्या क्वालिटीची एअर आणि वॉटर मिळणार नाही जर आपण ती आत्ताच खराब केली. सो येणाऱ्या फ्युचर जनरेशनला चांगल्या क्वालिटीचं लाईफ आणि सस्टेनेबल फ्युचर, सस्टेनेबल म्हणजे शाश्वत भविष्य जर तुम्हाला द्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एन्व्हायरमेंट कॉन्झर्व केलं पाहिजे. नेक्स्ट, टू सॉल्व नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम. वेगवेगळे आपल्यासमोर प्रॉब्लेम असतील नेचरशी रिलेटेड, तर हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत हे सॉल्व करण्यासाठी एन्व्हायरमेंट कॉन्झर्व केलं पाहिजे. आणि लास्ट, टू कॉन्झर्व दी नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस जे आहेत, नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती. मग वॉटर हा आपला नॅचरल रिसोर्स आहे, त्यानंतर आपल्याला वेगवेगळे मिनरल ऑइल किंवा बाकीचे फॉसिल फ्युएल जे आहेत ते मिळतात, तोही नॅचरल रिसोर्स आहे. किंवा आपण फॉरेस्ट म्हणू, फॉरेस्टसुद्धा नॅचरल रिसोर्स आहे. तर हे वेगवेगळे नॅचरल रिसोर्सेस कॉन्झर्व करण्यासाठी एन्व्हायरमेंट जे आहे ते कॉन्झर्व केलं पाहिजे. सो नीड ऑफ एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन याच्यामध्ये आपण 6 पॉईंट लर्न केले. हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कारण या पॉईंटवरती एक्झामला क्वेश्चन विचारला जातो. सो फर्स्ट, टू मेंटेन क्लीन अँड पोल्युशन फ्री एअर, वॉटर अँड सॉईल. सेकंड, टू मेंटेन बॅलन्स ऑफ नेचर. नेक्स्ट, टू प्रोटेक्ट अँड कॉन्झर्व बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्ट आणि कॉन्झर्व करण्यासाठी मेन कीवर्डला अंडरलाईन करते इथं, बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व करण्यासाठी. नेक्स्ट, नेचरचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी. नेक्स्ट, एअर, वॉटर आणि सॉईल पोल्युशन फ्री ठेवण्यासाठी. नेक्स्ट बघा, टू गिव्ह क्वालिटी लाईफ अँड सस्टेनेबल फ्युचर. पुढच्या पिढ्यांना क्वालिटी लाईफ आणि सस्टेनेबल फ्युचर देण्यासाठी, गुणवत्तेचं लाईफ आणि शाश्वत भविष्य देण्यासाठी. टू सॉल्व नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम. जे काही नॅचरल आणि आर्टिफिशियल आपल्यासमोर प्रॉब्लेम असतील हे सॉल्व करण्यासाठी एन्व्हायरमेंट कॉन्झर्व केलं पाहिजे. आणि लास्ट, टू कॉन्झर्व दी नॅचरल रिसोर्सेस. आपली जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे लाईक वॉटर, फॉसिल फ्युएल हे कॉन्झर्व केली पाहिजे म्हणजे जतन केली पाहिजे, जेणेकरून फ्युचर जनरेशन जे आहेत यांनासुद्धा ती यूज करायला शिल्लक राहील. सो या सगळ्या रिझनसाठी आपण बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व करणार आहे. तर हे सगळे पॉईंट जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 2 पॉईंट बुकमध्ये दिलेले आहेत, टू मेंटेन बॅलन्स ऑफ नेचर अँड टू सॉल्व नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम. हे रिमेनिंग 4 जे आहेत, कोणते 4? आपलं एअर, वॉटर आणि सॉईल पोल्युशन फ्री ठेवण्यासाठी, फ्युचर जनरेशनला क्वालिटी लाईफ आणि सस्टेनेबल फ्युचर देण्यासाठी, नेक्स्ट बायोडायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी आणि लास्ट नॅचरल रिसोर्सेस कॉन्झर्व करण्यासाठी एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन करणं गरजेचं आहे. सो सगळ्यांना नीड ऑफ एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन हा चार्ट समजला का बघा. सो आता आपण हिस्ट्री पाहिली की हिस्ट्रीमध्ये युनेप हा प्रोग्राम कसा तयार झाला आणि त्या अंडर इंडियामध्ये सेपरेट फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट जे आहे ते एस्टॅब्लिश झालं आणि त्या डिपार्टमेंटच्या अंडर वेगवेगळे प्रोग्राम इंडियामध्ये रन केले जातात आपल्या एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी. आणि या एन्व्हायरमेंटला कॉन्झर्व करण्यासाठी किंवा प्रिझर्व करण्याची गरज काय आहे ह्याचे आपण पॉईंट्स आत्ता स्टडी केले. नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण स्टडी करणार आहोत एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन इज आर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ही आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ती कशी ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहणार आहोत. सो सी, ओके. नेक्स्ट, एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन इज आर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. एन्व्हायरमेंटला कॉन्झर्व करणं ही आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कशी काय तर ती या पॉईंटमध्ये डिस्कस केलेली आहे. तर सगळ्यात फर्स्ट, ह्युमन बिईंग आणि एन्व्हायरमेंट यांच्यामध्ये इंटर रिलेशनशिप अगदी ह्युमन बिईंगच्या ओरिजिनपासून आहे. जेव्हा ह्युमन या अर्थवरती जन्माला आला तेव्हापासून ह्युमन आणि एन्व्हायरमेंट यांच्यामध्ये इंटर रिलेशनशिप आहे. म्हणजे विदाऊट एन्व्हायरमेंट किंवा विदाऊट नेचर इकोसिस्टीम ह्युमन बिईंगसुद्धा अलाइव्ह राहू शकत नाहीत. सेकंड,
ह्युमन बिईंगचं अर्थवरचं जे ओरिजिन आहे ते अर्थ तयार झाल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर ह्युमन बिईंग जे ते या अर्थवरती ओरिजिनेट झाले. सो पहिल्यांदा अर्थ तयार झाली आणि त्यानंतर बऱ्याच दिवसांनंतर म्हणजे मिलियन्स ऑफ इयर्स नंतर पहिली सेल जी आहे ती अर्थवरती फॉर्म झाली. तुम्ही इव्होल्युशन थोडंफार स्टडी केलेलं आहे याआधी आणि या सेलमध्ये चेंजेस होऊन आत्ताची डायव्हर्स लाईफ जी आहे ती या अर्थवरती तयार झालेली आहे. तर बघा पहिल्यांदा कोणाचं ओरिजिन आहे तर अर्थचं ओरिजिन आहे आणि त्यानंतर ह्युमन बिईंग जे आहेत ते या अर्थवरती डेव्हलप झालेले आहेत. सो ओरिजिन ऑफ ह्युमन इज आफ्टर दी ओरिजिन ऑफ अर्थ. आता या अर्थवरती ह्युमन बिईंग जे आहेत यांनी स्वतःला सगळ्यात सुप्रीम जे आहे प्रूव्ह केलेलं आहे किंवा सगळ्यात पॉवरफुल सगळ्यात इंटेलिजंट असं ह्युमन बिईंगने स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे. आणि कसं प्रूव्ह केलं तर ह्युमन बिईंगला असणारा ब्रेन त्याच्या जोरावरती असणारं इंटेलिजन्स, मेमरी आणि इमॅजिनेशन या गोष्टींच्यावरती ह्युमन बिईंग जो आहे तो या अर्थवरती सगळ्यात सुप्रीम सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सुप्रीम जो आहे तो ह्युमन बिईंग आहे. आणि हा सुप्रीम कशावरती ठरला तर त्याचं इंटेलिजन्स, त्याचं इमॅजिनेशन किंवा त्याची मेमरी ह्या गोष्टींच्या आधारे तो या अर्थवरती सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सुप्रीम ठरलेला आहे. मग आता त्यांनी त्याचे हे इमॅजिनेशन, मेमरी, इंटेलिजन्स हे कशासाठी वापरलं तर स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, स्वतःच्या विकासासाठी. हे बरोबर आहे स्वतःचं डेव्हलपमेंट करणं किंवा स्वतःचं जास्तीत जास्त विकास करणं किंवा आपली लाईफ जी आहे ती अजून जास्त चांगली बनवणं. मात्र हे करत असताना आपण नेचरला बऱ्याच मोठ्या प्रमाणात डिस्ट्रॉय केलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा आपण हे सगळं करत असताना वी यूज्ड नॅचरल रिसोर्सेस. आपण वेगवेगळे नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते यूज केले आणि प्रमाणापेक्षा जास्त यूज केले. मग नॅचरल रिसोर्सेस याच्यामध्ये सगळ्यात पहिला वॉटर सांगते. वॉटर आपण निष्काळजीपणे आणि प्रमाणापेक्षा जास्त वापरलं. येत्या काही वर्षांनंतर कदाचित पिण्यासाठी पाणीसुद्धा अर्थवरती शिल्लक राहणार नाही. आपल्या कोणत्याही रिव्हर्स बघा, लेक बघा, बऱ्यापैकी पोल्युटेड आहेत. त्याच्यामध्ये डस्ट, घाण किंवा वेगवेगळे वेस्ट मटेरियल जे आहेत ते आपण तिथं फेकलेले आहेत. सो यावेळी आपण वॉटर जे आहे ते खराब केलं. तुम्ही फॉसिल फ्युएल बघा, पेट्रोल, डिझेल, बाकीच्या वेगवेगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपण यूज केलेल्या आहेत. त्यांच्या यूजमुळे एन्व्हायरमेंटसुद्धा पोल्यूट झालं आणि सेकंड थिंग ते ज्या गोष्टी आहेत त्यांचं प्रमाणसुद्धा अर्थवरचं कमी झालं. सो यावेळी आपण नॅचरल रिसोर्सेस आपल्या डेव्हलपमेंटसाठी यूज केले आणि ते यूज करताना कोणताही विचार न करता ते रिसोर्सेस यूज केलेले आहेत. त्यानंतर आपली जी डेव्हलपमेंट आहे या डेव्हलपमेंटमुळे एन्व्हायरमेंट जे आहे ते डॅमेज झालं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या डेव्हलपमेंटमुळे एन्व्हायरमेंट डॅमेज होणं किंवा आपल्या डेव्हलपमेंटसाठी नॅचरल रिसोर्सेस प्रमाणापेक्षा जास्त यूज करणं हे सगळं आपण नेचरमधून स्नॅच केलं किंवा हिसकावून घेतलेलं आहे नेचरपासून. इन शॉर्ट आत्ताचं जे काही नेचरचं नुकसान झालेलं आहे याच्यासाठी सगळ्यात जास्त ह्युमन बिईंग जो आहे तो रिस्पॉन्सिबल आहे. जे काही एन्व्हायरमेंट डिस्ट्रॉय केलेलं आहे ते ह्युमन बिईंगनी डिस्ट्रॉय केलेलं आहे. मग आता ही ह्युमन बिईंगचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नेचरमधला बॅलन्स जो आहे तो जर ह्युमन बिईंग सुप्रीम आहे आणि स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी एवढ्या सगळ्या गोष्टी जर करू शकतो तर नेचरचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी, एन्व्हायरमेंट कॉन्झर्व करण्यासाठी नक्कीच त्याच्या इंटेलिजन्सचा, ब्रेनचा यूज करू शकतो. सो इतर ॲनिमलपेक्षा ह्युमन बिईंगचीच जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे या एन्व्हायरमेंटचं कॉन्झर्वेशन करण्याची आणि इथला बॅलन्स मेंटेन करण्याची. ओके, सो जर ह्युमन बिईंगनी ही अर्थ डिस्ट्रॉय केलेली आहे, इथली इकोसिस्टीम डिस्ट्रॉय केलेली आहे तर ही ह्युमन बिईंगचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे की इथे बॅलन्स मेंटेन केला पाहिजे. सो दिस इज अबाउट एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन. इट इज आर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. यानंतर याच कंटेंटच्या खाली एक क्वेश्चन विचारलेला आहे, हाऊ डू बटरफ्लायज कॉन्ट्रीब्यूट टू एन्व्हायरमेंटल बॅलन्स. बटरफ्लायज जे आहेत या एन्व्हायरमेंटल बॅलन्स मेंटेन करण्यासाठी कशा हेल्प करतात बघा. बटरफ्लायज पॉलिनेशनमध्ये हेल्प करतात. सगळ्यांना आता पॉलिनेशन म्हणजे काय ते माहिती आहे. पोलन ग्रेन एका फ्लावरकडून दुसऱ्यापर्यंत ट्रान्सफर करणं. तर हे जे पॉलिनेशन आहे हे पॉलिनेशन जर झालं तर जास्तीत जास्त रिप्रोडक्शन होतं. रिप्रोडक्शन झालं तर जास्त प्लांट इथे ग्रो होतील आणि इथला फ्लोरा जो आहे तो इन्क्रीज होणार आहे. याशिवाय सेकंड जे दिलेलं आहे, फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं की बटरफ्लायज पॉलिनेशन करतील, पॉलिनेशनमुळे रिप्रोडक्शन होईल आणि याच्यामुळे इथला फ्लोरा जो आहे तो इन्क्रीज होईल. त्यानंतर सेकंड बटरफ्लायचा फायदा असा दिलेला आहे की कधी कधी बटरफ्लाय
हार्मफुल इन्सेक्टना त्यांचं प्रे म्हणून बनवतात आणि हार्मफुल इन्सेक्टना खातात. त्यानंतर बटरफ्लाय जे आहेत त्या पोल्युटेड एरियामध्ये किंवा असा एरिया ज्या ठिकाणी पोल्युशन जास्त आहे अशा एरियामध्ये बटरफ्लायज पाहायला मिळत नाहीत. इन शॉर्ट त्या पोल्युशनचं इंडिकेटर आहेत किंवा एखाद्या ठिकाणची एन्व्हायरमेंटची हेल्थ कशी आहे हे ते सांगण्याचं काम करतात. सो यावेळी बटरफ्लाय जे आहेत त्या एन्व्हायरमेंट बॅलन्स मध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं किंवा त्या हेल्प करतात. ओके, या क्वेश्चनचा आन्सर आपलं झालेलं आहे. नेक्स्ट, एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन ही आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे आपण स्टडी केलं. यानंतर नेक्स्ट आपण काही ॲक्ट किंवा लॉज जे आहेत ते आपण पाहणार आहोत. सो आता ते लॉज कोणते आहेत ते पहा. ओके, सो नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण वेगवेगळे ॲक्ट किंवा लॉज जे आहेत ते स्टडी करतो आहे. सो याच्यामध्ये फर्स्ट आहे फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट. आणि फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट जो आहे तो इयर 1980मध्ये तयार करण्यात आला. आणि हा जो ॲक्ट आहे यानुसार देर इज प्रोहिबिशन ऑन द यूज ऑफ लँड विच इज प्रिझर्व्ड फॉर द फॉरेस्ट. जी लँड, जी जमीन किंवा जागा फॉरेस्टसाठी प्रिझर्व आहे, ठेवलेली आहे, तर ती जागा कोणत्याही आपल्या स्वतःच्या खाजगी उपयोगासाठी वापरायची नाही. त्याच्यावरती प्रोहिबिशन आहे किंवा बंधन आहे. जर अशी जागा वापरली गेली तर त्याच्यामध्ये इम्प्रिजमेंट ऑफ 15 days 15 दिवसाची याच्यामध्ये तुरुंगवास जो आहे तो होऊ शकतो. तर फर्स्ट सांगितलं फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट जो 1980मध्ये आलेला आहे. आणि याच्यामध्ये मेन काय सांगितलेलं आहे या ॲक्टमध्ये, देअर इज प्रोहिबिशन ऑन द यूज ऑफ लँड विच इज प्रिझर्व फॉर दी फॉरेस्ट. जी जागा फॉरेस्टसाठी प्रिझर्व केलेली आहे, राखून ठेवलेली आहे, ती जागा जर यूज केली गेली तर यूज करणाऱ्यावरती कारवाई केली जाते. आणि त्याच्यामध्ये जी पनिशमेंट आहे ती जवळपास 15 daysची इम्प्रिजमेंट होऊ शकते, तुरुंगवास होऊ शकतो. सेकंड, एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन ॲक्ट. हा जो ॲक्ट आहे तो 1986मध्ये आला. आणि या ॲक्टनुसार कंट्रोल पोल्युशन कंट्रोल करणं हे या ॲक्टमध्ये समाविष्ट होतं. आणि सेकंड, ॲक्शन ऑन पर्सन ऑर इन्स्टिट्यूट दॅट हार्म एन्व्हायरमेंट. जो एखादी व्यक्ती किंवा एखादी इन्स्टिट्यूट जी एन्व्हायरमेंटला हार्म करते त्यांच्या अगेन्स्ट ॲक्शन घेणं हे एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन ॲक्टमध्ये येतं. सो एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन ॲक्ट जो 1986मध्ये आलेला आहे, या ॲक्टनुसार पोल्युशन कंट्रोल करणं आणि पर्सन किंवा इन्स्टिट्यूट जी एन्व्हायरमेंटला हार्म करते त्यांच्या अगेन्स्ट ॲक्शन घेणं हे या ॲक्टमध्ये येतं. आणि यानुसार जर एखादं पोल्युशन करत असेल एखादी इन्स्टिट्यूट किंवा एखादा पर्सन तर त्यांच्या अगेन्स्ट 5 yearsचं इम्प्रिजमेंटची पनिशमेंट त्यांना होऊ शकते किंवा 1 lakhपर्यंत फाईन जो आहे तो भरावा लागू शकतो. सो हा होता सेकंड ॲक्ट, एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन ॲक्ट. सो 2 ॲक्ट झालेले आहेत. तुम्हाला ॲक्टचं नेम, तो ॲक्ट कधी आलेला आहे, कोणत्या इयरमध्ये, आणि त्या ॲक्टच्या अंडर काय सांगितलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. सो पहिला ॲक्ट जो होता तो होता फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट आणि सेकंड एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन ॲक्ट. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट 1980मध्ये आलेला आहे आणि एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन ॲक्ट 1986मध्ये. ओके, अकॉर्डिंग टू फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट द लँड विच इज प्रिझर्व्ड फॉर दी forest should not be used for personal use, and if anyone do this then there is punishment of imprisonment of 15 days. Second is Environment Conservation Act which is entitled in 1986, and according to this act there should be control on pollution control केलं पाहिजे, and the person or institute who harms the environment they are punished. आणि याच्यामध्ये पनिशमेंट जी आहे ती 5 yearsपर्यंत इम्प्रिजमेंट किंवा 1 lakhपर्यंत फाईन जो आहे तो असू शकतो. लास्ट आहे वाईल्ड प्रोटेक्शन ॲक्ट. वाईल्ड प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे तो 1970मध्ये आलेला आहे वाईल्डलाईफच्या प्रोटेक्शनसाठी. मग याच्यामध्ये 3 क्लॉज आहेत. पहिला जो आहे 49A, दुसरा आहे 49B आणि तिसरा 49C. अकॉर्डिंग टू 49A नुसार कंप्लीट बॅन ऑन ट्रेडिंग ऑफ ॲनिमल. सो ॲनिमलच्या शिकारीवरती कंप्लीट याच्यामध्ये बॅन केलेलं आहे 49A नुसार. सेकंड क्लॉज 49B यानुसार आर्टिकल्स विच आर मेड अप ऑफ स्किन और ऑर्गन्स ऑफ द ॲनिमल शुड बी बॅन. ज्या वस्तू
ॲनिमलच्या स्किनपासून किंवा ज्या वस्तू ॲनिमलच्या ऑर्गनपासून बनलेल्या आहेत अशा वस्तूंवरती कम्प्लिटली बॅन केलेलं आहे. आणि क्लॉज 49C नुसार कंपल्सरी डिस्क्लोजर ऑफ स्टॉक मेडअप ऑफ ॲनिमल. सो ॲनिमलपासून बनवलेले जे काही वस्तू आहेत त्यांचा जो स्टॉक आहे तो कम्प्लिटली डिस्क्लोज करणं हे 49C नुसार. सो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जो 1972मध्ये आलेला आहे त्यानुसार वाईल्ड लाईफला प्रोटेक्ट करण्यासाठी 3 क्लॉज याच्यामध्ये घालण्यात आलेले आहेत. 49A, 49B आणि 49C. 49A नुसार देर इज कम्प्लीट बॅन ऑन ट्रेडिंग ऑफ ॲनिमलच्या ट्रेडिंगवरती कम्प्लीट बॅन आहे. 49B नुसार देर इज कम्प्लीट बॅन ऑन आर्टिकल्स मेड फ्रॉम स्किन ऑर ऑर्गन्स ऑफ ॲनिमलच्या स्किन किंवा ऑर्गनपासून बनलेले जे आर्टिकल्स आहेत ते कम्प्लिटली बॅन करणं. आणि क्लॉज 49C नुसार डिस्क्लोजर ऑफ स्टॉक मेड फ्रॉम दी डिस्क्लोजर ऑफ दी स्टॉक विच इज आर्टिफॅक्ट विच आर मेड फ्रॉम दी ॲनिमल्स. रेअर वाईल्ड ॲनिमलपासून बनवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा स्टॉक डिस्क्लोज करणं. सो हे जे आहे ते आपण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये बघितलं. सो मुलांना 3 ॲक्ट सांगितले: फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट, एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन ॲक्ट अँड वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट 1980मधला आहे. एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन ॲक्ट जो आहे तो 1986 आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972मध्ये आलेला आहे. फॉरेस्ट कॉन्झर्वेशननुसार जी लँड फॉरेस्टसाठी आहे ती यूज करायची नाही. एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशननुसार पोल्युशन कंट्रोल करायचं. जी व्यक्ती किंवा इन्स्टिट्यूट एन्व्हायरमेंटला हार्म करते त्यांना पनिशमेंट देणं. आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टनुसार वाईल्ड ॲनिमलचं ट्रेडिंग बॅन करणं, त्यांच्यापासून त्यांच्या स्किन किंवा ऑर्गनपासून बनलेले आर्टिकल्स बॅन करणं आणि स्टॉक डिस्क्लोज करणं जो रेअर वाईल्ड ॲनिमलपासून बनलेल्या वस्तूंचा. सो हे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये येतं. सो याबरोबरच आपले वेगवेगळे ॲक्ट जे आहेत ते संपलेले आहेत. यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू.